Hello students, good morning to all of you. In last video, we studied definition of oxidation number. Then we also studied rules to assign the oxidation number of an element in an compound. तर एखाद्या कंपाउंडमध्ये जे काही एलिमेंट्स असतात तर त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कसा असाइन केला जातो ह्याचा अभ्यास किंवा ह्याची जी काही रूल्स आहेत त्या रूल्सचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेला होता. त्याच्यानंतर आज आपण नेक्स्ट आर्टिकल आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आर्टिकल आहे स्टॉक नोटेशन. परंतु थोडंसं कालच्या लेक्चरला आपण रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर स्टडी केल्यानंतर एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि नंतर ह्या स्टॉक नोटेशन ह्या आर्टिकलकडे आपण जाऊया. ऑक्सिडेशन नंबरवरची बरीचशी एक्झाम्पल्स आपण सॉल्व करूया. परंतु ॲट प्रेझेंट एक एक्झाम्पल इथं आपण स्टडी करूया. सो deduce the oxidation number of S. Deduce the oxidation number of S in following species. तर आपल्या पुस्तकामध्ये एक सॉल्व प्रॉब्लेम आहे. तर तो सॉल्व प्रॉब्लेम थोडासा आपण अंडरस्टँड करून घेऊया. तर प्रॉब्लेम आहे deduce the oxidation number of S. Deduce the oxidation number of S. Deduce शॉर्ट मध्ये तो ऑक्सिडेशन नंबर ऑफ S म्हणजे सल्फर. Deduce oxidation number of sulfur in SO2 and SO4 2-. SO4 2-. तर अशा प्रकारचा सॉल्व प्रॉब्लेम टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. तर तो थोडासा कशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे ते आपण सुरुवातीला अंडरस्टँड करून घेऊया. आता आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे तर सल्फरचा. कशामध्ये SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड आणि SO4 2- म्हणजे सल्फेट आयॉन. तर सल्फर डायऑक्साइड आणि सल्फेट आयॉन मध्ये जे काही सल्फर आहे तर त्या सल्फरचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ऑक्सिडेशन नंबर. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला स्टार्ट करूया. तर आता सुरुवातीला आपण SO2 मधला जो S आहे त्या S चा ऑक्सिडेशन नंबर काढूया. आता SO2 सल्फर डायऑक्साइड. तर हे जे सल्फर डायऑक्साइड आहे ते सल्फर डायऑक्साइड कसलं मॉलिक्यूल आहे. सो इट इज द न्यूट्रल मॉलिक्यूल. SO2 is a neutral molecule. तर सल्फर डायऑक्साइड हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. तर कालच्या लेक्चरला आपण रूल्स आपण स्टडी केले होते ऑक्सिडेशन नंबर असाइन करण्याचे. तर त्यामध्ये एक रूल मी नंतर एक्सप्लेन करायचा ठरवलेला होता प्रॉब्लेम घेते वेळेस. तो एक रूल सर्वांनी लक्षात ठेवा. कालच्या लेक्चरला तो रूल मी मुद्दामून घेतलेला नव्हता. प्रॉब्लेमच्या वेळेस तो रूल घ्यायचा असं ठरवलेलं होतं. तर एक ऑक्सिडेशन नंबर असाइन करत असताना एक रूल आहे. तर तो रूल काय सांगतोय तर ऑक्सिडेशन नंबर अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. तर जो रूल आहे तो रूल कशा प्रकारचा आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर. मी तर रिप्रेझेंट करतोय
algebraic sum of ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ, शॉर्ट मध्ये तो ऑक्सिडेशन नंबर्स ऑफ all the atoms in a neutral molecule, is zero. तर अशा प्रकारचा हा रूल आहे. तर तो रूल कालच्या लेक्चरला मुद्दामून एक्सप्लेन न करता प्रॉब्लेमच्या वेळेस तो रूल सांगूया असं ठरलेलं होतं. तर हा जो रूल आहे, तुमच्या ज्या काही नोट्स वगैरे तुम्ही काढाल तर त्यावेळेस तो रूल आपल्याला तिथं लिहावा लागणार आहे. तर हा रूल आणखीन एक रूल आपण स्टडी करत आहे, त्याचा अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीएटॉमिक आयॉन इज इक्वल टू नेट चार्ज ऑन द आयॉन. तर ह्या रूलच्या अगोदर हा रूल तिथं आपल्याला एक्सप्लेन करायचा होता, परंतु प्रॉब्लेमच्या वेळेस एक्सप्लेन करूया असं ठरलेलं होतं. तर हा रूल कधी आपल्याला नोट्समध्ये लिहायचा आहे, तर जो लास्ट बट वन रूल आपण स्टडी करत होता, म्हणजे 7वा रूल अल्जेब्रिक सम ऑफ, हा रूल ह्या रूलच्या अगोदर येईल. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन ए पॉलीएटॉमिक आयॉन इज इक्वल टू नेट चार्ज ऑफ द आयॉन. आता थोडासा हा रूल पाठीमागे ठेवला होता. का ठेवला होता, तर प्रॉब्लेमच्या वेळेस हा एक्सप्लेन करून सांगायचा उद्देश माझा होता. तर आता इकडे लक्ष द्या. आपण आज प्रॉब्लेम जो स्टडी करतोय पुस्तकामधला सॉल्व प्रॉब्लेम आहे, डिड्यूस ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO2 अँड SO4 - तर आपण पहिल्यांदा सल्फर डायऑक्साईड SO2 याच्यामधला जो सल्फर आहे त्या सल्फरचा आपण सुरुवातीला काय करूया, ऑक्सिडेशन नंबर. तर असाइन करण्याचे जे रूल्स आहेत, ऑक्सिडेशन नंबर असाइन करण्याचे रूल जे आहेत, तर त्या रूलमधला एक रूल आत्ता आपण स्टडी केला. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन ए न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. आता हा जो सल्फर डायऑक्साईड आहे, ह्या सल्फर डायऑक्साईडवरती कसल्याही प्रकारचा चार्ज नाही. म्हणजे हे कसलं मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल. मग एखादं मॉलिक्यूल जर न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये जे काही ॲटम्स असतात त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही किती असते, 0. परंतु हा रूल जर अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी मॉलिक्यूल जे आहे ते मॉलिक्यूल कसलं पाहिजे, न्यूट्रल. त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा प्लस चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज नको आहे. मग आता इथं SO2 मॉलिक्यूल याच्यावरती चार्ज नाही आहे, म्हणजे हे SO2 मॉलिक्यूल हे कसलं आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल. मग न्यूट्रल मॉलिक्यूलच्या बाबतीत रूल सांगितलेला आहे, अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन ए न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. तर तो जो रूल आहे तो रूल थोडासा आपण सॉल्व करत असताना त्याचा आधार घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन बघा. तर आता हा जो SO2 आहे तो SO2 मॉलिक्यूल कसला आहे, न्यूट्रल. सो SO2 इज ए न्यूट्रल मॉलिक्यूल. SO2 इज ए न्यूट्रल मॉलिक्यूल. आता SO2 जो आहे तो SO2 कसला मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल, कारण याच्यावरती चार्ज नाही. मग SO2 हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. therefore sum of oxidation number of all atoms of SO2, sum of oxidation number of all atoms of SO2 is equal to 0. हे सम जे आहे ती सर्वांची सम किती आले, 0 आली. इज इक्वल टू, आता ही जी सम आहे ती सम आपण इथं लिहूया.
तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ SO2 मध्ये पहिला एलिमेंट आहे S, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S. त्यानंतर प्लस अल्जेब्रिक सम आहे म्हणून प्लस. आता O2 आहे, O2 आहे म्हणजे 2 इंटू आता O म्हणजे ऑक्सिजन म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ O. तर अशा पद्धतीनं सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल atoms ऑफ SO2 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ O हे रिप्रेझेंट केलं. देअरफोर 0 इज इक्वल टू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ सम आपल्याला रूल्स मध्ये वगैरे झालेलं नाही, तर इथं आपण लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ S आहे तसं. ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस 2 इंटू इथं 2 इंटू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन जो असतो तो ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन हा किती असतो -2. देअरफोर आता आपल्याला काढायचं काय आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ S काढायचा आहे म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ S इक्वल टू आता काय इक्वेशन होईल तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ S इज इक्वल टू हा जो 0 आहे हा 0 मायनस आता 2 इंटू 2 इथं -2 आहे 2 इंटू 2 -2 -4 हा -4 या 0 कडे जर गेला तर तो काय होईल +4 म्हणजे आन्सर जे आहे ते आन्सर किती आलं +4. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ S हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं 2 इंटू -2 -4 हा -4 लेफ्ट साईडला गेला म्हणजे 0 प्लस होईल तो 0 + 4 म्हणजे +4 एवढा चार्ज कोणावरती प्रेझेंट आहे S इन SO. तर अशा प्रकारे आपण सल्फर डायऑक्साइड मध्ये जो S आहे त्या S चा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला तो किती आहे +4. आता अशाच पद्धतीनं आयॉनचा सुद्धा ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन करू शकतो. आता एक आपण एक्झाम्पल घेतलंय SO4 तर आता SO4 जो आहे त्या SO4 च्या बाबतीमध्ये आपण ह्या प्रॉब्लेम सॉल्व करूया. आता SO2 deduce the oxidation number of S in SO2 and SO4 आता SO4 मधला जो सल्फर आहे SO4 मधला जो सल्फर आहे त्या सल्फर वरचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा आहे ऑक्सिडेशन नंबर. आता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. तर SO4 ही न्यूट्रल स्पेसिस नाही कारण त्याच्यावरती चार्ज आहे मग तो प्लस असेल किंवा मायनस असेल त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण SO4 इज आयोनिक स्पेसिस. आयॉन आहे तो म्हणजे तो न्यूट्रल मॉलिक्यूल नाही. SO4 इज आयोनिक स्पेसिस. मग आता पाठीमाग कालच्या लेक्चरला आपण रूल एक स्टडी केला होता. तो रूल होता सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल atoms इन आयोनिक स्पेसिस इज इक्वल टू इट्स चार्ज. त्याचा आधार घेऊन तो 7वा रूल होता. तर आपण इथं एक्सप्लेन करूया. So here sum of ionic species आहे SO4 therefore sum of oxidation number of all atoms of SO4 is equal to आता इथं sum of oxidation number of all atoms of SO2 किती होता 0 कारण SO2 हा कसला मॉलिक्यूल होता न्यूट्रल. आता इथं
SO4 मायनस आयोनिक स्पेसीज आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची सम म्हणजे काय असणार आहे, तर त्याच्यावरचा जो चार्ज आहे तेवढी त्याची सम असणार आहे. म्हणजे इज इक्वल टू किती लावावं लागेल, -2. SO4 2 मायनस आहे म्हणजे -2 चार्ज. मग आता प्रॉब्लेम आपण सॉल्व कर जाऊया. सो इज इक्वल टू sum of oxidation number of all atoms of SO4 2 minus is equal to -2 is equal to oxidation number of S. आता SO4 2 minus मध्ये S आहे म्हणून आपण लिहूया ऑक्सिडेशन नंबर. मी शॉर्ट मध्ये लिहितोय, प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्ही मात्र डिटेल मध्ये ऑक्सिडेशन नंबर असा वर्ड लिहा. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ S, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस 4 इंटू O4 आहे म्हणजे 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ O, ऑक्सिडेशन नंबर ऑफ O. Therefore ऑक्सिडेशन नंबर ऑफ S, therefore ऑक्सिडेशन नंबर ऑफ S, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस इथे इक्वल टू चार्ज आहे. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ O. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ O जो असतो तो रूल्स मध्ये आपण सांगितलेला आहे -2. मग अशा प्रकारचं इक्वेशन आलं आपलं. आता इथं -2 म्हणजे इक्वेशन काय आलं, -2 इज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ S प्लस 4 इंटू -2. मग आता आपल्याला सांगता येईल देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ S इन SO4 2 मायनस इज इक्वल टू, आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ S काढायचा आहे. आता ह्या बाजूला लेफ्ट हँड साईडला किती आहे, -2. ऑक्सिडेशन नंबर ऑफ S आपल्याला काढायचा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ S इन SO4 2 मायनस काढायचा आहे. तर आता इथं 4 इंटू -2 म्हणजे -8 होईल. हा -8 राईटचा समजा लेफ्टला गेला तर तो काय होईल, प्लस होईल. म्हणजे ह्या बाजूला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला किती आहे, -2 आहे. मी लिहिलेला इथं -2, इथं -2 आहे. म्हणजे इक्वेशन आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ S इज इक्वल टू, ही स्पेसिस आपण तिकडे नेऊया, इकडे -2 आहे, -2. आता 4 इंटू -2 म्हणजे किती झालं, -8. आणि लेफ्ट साईडला ते जर गेलं तर किती होईल, +8. म्हणजे ह्या बाजूला -2 होता, 4 -2 -8 हा आपण परत लेफ्ट साईडला ह्याला प्लस झाला, +8 झाला तो. म्हणजे -2 + 8 इज इक्वल टू +6. तर हा जो SO4 2 मायनस आयॉन आहे, तर SO4 2 मायनस आयॉन मध्ये हा जो S आहे त्या S वरती चार्ज किती आहे, +6. तर अशा प्रकारे दोन प्रॉब्लेम आपल्या पुस्तकामध्ये सॉल्व करून दिले होते. तर ते थोडंसं आपण अंडरस्टँड करून घेतले. त्याच्यानंतर आणखी बरेचसे प्रॉब्लेम्स यानंतर आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत, ते नंतर आपण करूया. तर फक्त ऑक्सिडेशन नंबरचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स स्टडी केल्यानंतर 1-2 प्रॉब्लेम्स इथं आपण आज स्टडी केले. कुठले 2 प्रॉब्लेम्स होते, तर पहिला होता सल्फर डायऑक्साईडमध्ये जो S प्रेझेंट आहे तर त्या S चा ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन केला. त्यानंतर SO4 2 मायनस आयॉन जो आहे आयोनिक स्पेसिस, त्याच्यामध्ये जो सल्फर आहे त्या सल्फरचा सुद्धा ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन केला. SO2 मध्ये जो S आहे त्याच्यामध्ये त्या S चा ऑक्सिडेशन नंबर किती फाइंड आउट केला आपण, +4. आणि SO4 2 मायनस मध्ये जो S आहे त्या S चा
आपण ऑक्सिडेशन नंबर किती फाइंड आउट केला +6. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट आर्टिकल स्टडी करूया. So the next article which we are going to study in today's video is stock notation. So ऑक्सिडेशन नंबर रिप्रेझेंट्स, जो काय ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? सो ऑक्सिडेशन नंबर रिप्रेझेंट्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन आयॉन. ऑक्सिडेशन स्टेट of an atom or ion. So today's article आपण स्टॉक नोटेशन आपण स्टडी करत असताना पहिल्यांदा आपण काय अंडरस्टँड करून घेतलं, तर एलिमेंटचा जो काय ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय रिप्रेझेंट करत असतो तो. सो इट रिप्रेझेंट्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन ॲटम. म्हणजे एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच त्या एलिमेंटमध्ये जे काय ॲटम्स आहेत त्यांचा काय असतो तो ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे इक्विव्हॅलंट वर्ड ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट सारखे शब्द आहेत ते. सो इट इज डिनोटेड, ऑक्सिडेशन नंबर इज डिनोटेड बाय रोमन न्यूमेरल्स. तर केमिस्ट्रीमध्ये ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर रोमन न्यूमेरल्सनं इंडिकेट केला जातो. आणि तो कशामध्ये इंडिकेट केलं जातं? इन पॅरेंथेसिस, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण कंस म्हणतो. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर रोमन फिगरमध्ये किंवा रोमन न्यूमेरलमध्ये रिप्रेझेंट केले जाते. आणि रोमन न्यूमेरल हा कशामध्ये लिहिला जातो? कंसामध्ये लिहिला जातो. सो धिस रिप्रेझेंटेशन, ऑक्सिडेशन नंबर रोमन फिगरमध्ये एका कंसामध्ये लिहिणं म्हणजेच काय? सो धिस रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड स्टॉक नोटेशन. ह्यालाच काय म्हणलं जातं? स्टॉक नोटेशन. तर आता हा जो स्टॉक नोटेशन हा वर्ड कसा आलाय वा? सो धिस रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड स्टॉक नोटेशन आफ्टर जर्मन सायंटिस्ट. आफ्टर जर्मन सायंटिस्ट अल्फ्रेड स्टॉक. तर एक जर्मन सायंटिस्ट होता. तर त्या जर्मन सायंटिस्टनं हे जे काय स्टॉक नोटेशन्स आहेत त्या स्टॉक नोटेशनबद्दल जगाला माहिती सांगितली. त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हे जे नोटेशन्स आहेत तर त्या नोटेशनला काय म्हणलं जातं? स्टॉक. कारण तो सायंटिस्ट होता अल्फ्रेड स्टॉक. म्हणून हे जे नोटेशन्स आहेत अशा प्रकारे रोटेशन म्हणजे एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर रोमन फिगरमध्ये लिहायचा आणि त्याला कंस करायचा, तर ह्याला काय म्हणलं झालं आहे? स्टॉक नोटेशन. आता फॉर एक्झाम्पल आपण हे एक्झाम्पलच्या द्वारे आपण समजून घेऊया. एक रिॲक्शन रिप्रेझेंट करतोय मी AU1+. आता हा गोल्डचा सिम्बॉल आहे AU, त्याच्यावरती 1+ चार्ज आहे. प्लस हा जर एका Cl- बरोबर रिॲक्ट झाला, Cl1-, तर इथं कंपाऊंड जे तयार होईल AU वरती +1 चार्ज आहे, Cl वरती -1 चार्ज आहे.
तर हे दोघं जण एकमेकांबरोबर, हे एलिमेंट एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले तर कंपाऊंड तयार होईल AU. आता हा जो AU आहे कंपाऊंड तयार होईल AuCl. तर हा जो AU आहे तर त्या AUचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर जर लिहायचा असेल तर स्टॉक नोटेशन नुसार आपण ब्रॅकेट केला, कंस केला आणि त्याच्यामध्ये हा जो AU आहे त्या AUचे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला रोमन फिगरमध्ये लिहायचे. म्हणजे अशा प्रकारे इथं रोमन फिगर, आपण रोमन फिगर, पहिली जी रोमन फिगर आहे ती रोमन फिगर अशी असते. तर ही रोमन फिगर ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल AU नंतर. किंवा दुसरं आणखीन एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल SN2+ स्टॅनस, त्याच्यावरती 2+ चार्ज आहे. त्यानंतर हा आयॉन Cl2 बरोबर रिॲक्ट झाला. आता Cl2 मध्ये जो एक Cl आहे त्या एका Cl वरती चार्ज किती आहे, इथं 2 Cl आहेत तर एका Cl वरचा चार्ज आहे -1. तर हे रिॲक्ट झाले तर काय तयार होईल, कंपाऊंड SnCl2. काय तयार होईल, SnCl2 कंपाऊंड तयार होईल. तर ह्या SNचा आपल्याला जर ऑक्सिडेशन स्टेट लिहायचा असेल तर तो ऑक्सिडेशन स्टेट आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार SN2+. म्हणजे इथं आपल्याला रोमनमध्ये अशा प्रकारे फिगर लिहावं लागेल. तर हे जे नोटेशन्स आहेत तर हे नोटेशन त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉक नोटेशन. सो स्टॉक नोटेशन इज यूज्ड. आता हे जे स्टॉक नोटेशन आहे ते स्टॉक नोटेशन आपण यूज करतो कशासाठी बघा. सो स्टॉक नोटेशन is used to specify oxidation number, of the metal. ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मेटल. ह्या पद्धतीनं आपण आता स्टॉक नोटेशन हे आर्टिकल आपण स्टडी केलं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आर्टिकल स्टडी करायचं. दॅट आर्टिकल इज रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे एक रिॲक्शन असते ऑक्सिडेशन, दुसरी असते रिडक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शन मध्ये ह्या दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली होत असतात. तर आपण ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन, रिडक्शन किंवा ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट यांच्या डेफिनेशन आपण ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट वापरून आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. म्हणजे लक्षात घ्या, ऑक्सिडेशन नंबर इज यूज्ड, आपण असं म्हणू शकतो ऑक्सिडेशन नंबर इज यूज्ड टू डिफाइन, ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट इज यूज्ड टू डिफाइन ऑक्सिडेशन, रिडक्शन, then oxidizing agent or oxidant and reducing agent or reductant, and also the redox reaction. तर ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट वापरून ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट किंवा रेडॉक्स रिॲक्शन यांच्या डेफिनेशन कशा प्रकारे केले जातात ते आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये स्टडी करायचं आहे. आता ऑक्सिडेशनच्या बाबतीत ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट वापरून डेफिनेशन कशी करता येईल बघा. सो अन increase in the oxidation number, शॉर्ट मध्ये तो ON, and increase in the oxidation number of an element
in a given substance. In a given substance. An increase in oxidation number of an element in a given substance is the oxidation number, is the oxidation according to oxidation number. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या रिएक्शन मध्ये एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज झाला असेल, वाढला असेल, तर अशा रिएक्शन जे आहेत त्या रिएक्शन कसल्या रिएक्शन आहेत? ऑक्सिडेशन रिएक्शन. आपल्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलं नाही, परंतु एक्झाम्पलद्वारे आपण आणखीन जास्त प्रकारे चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय एल, ॲल्युमिनियम. आता हा जो ॲल्युमिनियम आहे, ह्या ॲल्युमिनियमनं फॉर एक्झाम्पल 3 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, 3 इलेक्ट्रॉन त्यांनी गमावले. इफ ॲल्युमिनियम इट लुजेस 3 इलेक्ट्रॉन्स, then it is gets converted into ion and that ion is Al3+. कारण 3 इलेक्ट्रॉन गमावले म्हणजे ह्या Al वरती चार्ज किती आला? 3+. आता ह्या रिएक्शन मध्ये हा जो सुरुवातीला Al होता तो Al एलिमेंटरी स्टेट मध्ये होता किंवा फ्री स्टेट मध्ये होता, त्यामुळे त्याचे ऑक्सिडेशन नंबर इथे किती आहे? 0. एरो करून मी दाखवतो 0. त्यानंतर 3 इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर त्याचं कन्वर्जन, त्या Alचं कन्वर्जन कशामध्ये झालं? Al3+. मग इथं 3+ चार्ज आला, मोनो ॲटॉमिक आयॉन आहे, म्हणजे इथं +3 ही त्याची काय आली? ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे ही जी रिएक्शन आहे, ह्या रिएक्शन मध्ये काय झालं? अँड इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट. एलिमेंट Al होता, त्याचं कन्वर्जन Al3+ मध्ये झालं. Alचा ऑक्सिडेशन नंबर 0 होता, आता +3 झाला, म्हणजे इन्क्रीज ऑक्सिडेशन नंबर मध्ये इन्क्रीज झाली. म्हणजे ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कुणाचं एक्झाम्पल आहे असं म्हणता येईल? इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल सोडियम. आता ह्या सोडियमनं सुद्धा समजा जर 1 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, 1 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, तर ह्या सोडियमचं कन्वर्जन कशामध्ये होतं? Na+ किंवा Na1+. 1 लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालतं. मग आता रिएक्शन होत असताना सुरुवातीला हा एलिमेंटरी स्टेटमध्ये Na, मग रूलनुसार एलिमेंटरी स्टेटमध्ये आहे म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला? 0. त्यानंतर रिएक्शन झाल्यानंतर त्याने 1 इलेक्ट्रॉन गमावला, त्याचं कन्वर्जन Na+ वरती झालं. 1+ म्हणजे मोनो ॲटॉमिक आयॉन आहे, 1+ म्हणजे त्याच्यावरती चार्ज 1+ आहे, म्हणजे तोच त्याचा काय असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे इथं +1. तर ह्या रिएक्शन मध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतंय? इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट. सोडियमचा ऑक्सिडेशन नंबर 0 होता, त्याचं कन्वर्जन Na+ मध्ये झालं, ऑक्सिडेशन नंबर इथं प्लस झाला, म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर मध्ये इन्क्रीज झाला. म्हणजे ही सुद्धा रिएक्शन कोणाचं एक्झाम्पल आहे? इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे रिडक्शन. आता रिडक्शन रिएक्शनची डेफिनेशन ह्या ऑक्सिडेशन नंबरनुसार कशी करता येते ते आपण स्टडी करूया. आता रिडक्शनची डेफिनेशन करत असताना अशा प्रकारे करता येईल. सो ए डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. ए डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. वरती इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर होतं, तर काय आहे? ए डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ an element in a given substance. तर वरती होतं अन इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणलं होतं. आता इथं म्हणतो ए डिक्रीज in the oxidation number of element in a given substance is called as reduction.
तर परत हे सुद्धा आपण अंडरस्टँड करण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिले नाहीत, परंतु आपण एक्झाम्पलद्वारे आपण समजावून घेऊया. कन्सिडर ए रिएक्शन. सो Zn2 plus ion. So if Zn2 plus ion, it accept 2 electrons. Zn2 plus ion दोन इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केले तर या Zn2 plus कन्वर्जन Zn मध्ये होईल, कारण दोन इलेक्ट्रॉन आणि त्यासोबत 2 प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस चार्ज, म्हणजे 2 प्लस आणि 2 मायनस हे एकमेकाला कॅन्सल करतील, म्हणजे Zn वरती चार्ज इथं असणार नाही. आता ह्या रिएक्शन मध्ये हा Zn मोनो ॲटॉमिक आयॉन आहे, 2 प्लस चार्ज आहे. मग मोनो ॲटॉमिक आयॉन वरती जो चार्ज असतो तो चार्ज म्हणजे त्याचा काय असतो, ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे इथं Zn2 प्लसचा ऑक्सिडेशन नंबर इथे किती झाला, +2. त्यानंतर रिएक्शन झाल्यानंतर त्यांनी 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले आणि मग Zn मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर इथं चार्ज वगैरे काही नाही, म्हणजे हा एलिमेंटरी स्टेट किंवा फ्री स्टेट मध्ये आहे. मग रूल नुसार याचे ऑक्सिडेशन नंबर किती झाला, 0. तर मग इथं ह्या रिएक्शन मध्ये Zn चा ऑक्सिडेशन नंबर +2 होता. रिएक्शन झाल्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ह्या Zn चा 0 झाला, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला, +2 पासून 0 झाला, म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट झालं. म्हणजे ही रिएक्शन कोणाचं एक्झाम्पल आहे, रिडक्शनचं. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल Fe3+ आयॉन आहे. तर ह्या Fe3+ आयॉन समजा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. आता Fe3+ मोनो ॲटॉमिक आयॉन आहे, त्याच्यावरती +3 चार्ज आहे, म्हणजे ह्या Fe3+ चा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3. आता हे Fe3+ ना 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर 1 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड झाला, म्हणजे 3+ चार्ज कमी होईल 1 न, म्हणजे इथं Fe वरती चार्ज किती आला, +2. तर इथं Fe वरती +2 चार्ज आला, मग इथं +2 चार्ज आहे, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला, +2. तर अशा पद्धतीनं ह्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर काय झालेला आहे, डिक्रीज. +3 होता +2 झाला, म्हणजे ही सुद्धा कोणाचं एक्झाम्पल आहे, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ दिस रिएक्शन. इट इज द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिएक्शन. व्हाय? बिकॉज डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe टेक्स प्लेस. Feचा इथं ऑक्सिडेशन नंबर +3 होता, इथं +2 झाला, म्हणजे ही रिएक्शन आहे रिडक्शन रिएक्शन. त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन अकॉर्डिंग टू ऑक्सिडेशन नंबर आपण आता स्टडी करूया. तर ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन आपल्याला करता येईल, ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए गिवन सबस्टन्स. बघा डेफिनेशन कशी आहे, ए सबस्टन्स शॉर्ट मध्ये लिहितो, ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस, ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस, असा सबस्टन्स की जो सबस्टन्स इन्क्रीज करतो. काय इन्क्रीज करतो, शॉर्ट मध्ये तो ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए गिवन सबस्टन्स, इन ए गिवन substance. So a substance which increases oxidation number of an element in a given substance, and itself undergoes decrease in oxidation number, of a constituent element is called oxidizing agent. A substance which increases oxidation number of an element in a given substance. जो सबस्टन्स दुसऱ्या एलिमेंटचा काय वाढवतो, ऑक्सिडेशन नंबर वाढवतो, इन्क्रीज करतो.
परंतु त्याचं स्वतःच काय होतं, अँड इट सेल्फ अंडरगोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, परंतु त्याच वेळेस त्याचा ऑक्सिडेशन नंबर मात्र डिक्रीज झालेला पाहायला मिळत असेल तर असा जो सबस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. आता लगेच आपण रिड्युसिंग एजंटची पण डेफिनेशन स्टडी करूया, नंतर एक्झाम्पलद्वारे आपण परत ह्या डेफिनेशन अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. आता रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन ह्या ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टनुसार जर करायचं झालं तर डेफिनेशन अशी करता येईल, ए सबस्टन्स दॅट लोअर्स किंवा विच लोअर्स, सबस्टन्स दॅट लोअर्स, so substance that lowers oxidation number so substance that lowers oxidation number of an element in a given substance, in a given substance and itself undergoes increase in oxidation number of a constituent element in it is called reducing agent. आता बघा, reducing agent ऑक्सिडायझिंग एजंटच्या अपोजिट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय होतं, ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट, जो सबस्टन्स एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो परंतु स्वतःच मात्र काय होतं, इट सेल्फ अंडरगोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे जो सबस्टन्स दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो परंतु स्वतःचा त्याचा ऑक्सिडेशन नंबर जर कमी होत असेल एखाद्या रिॲक्शनमध्ये तर त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन आता आपण स्टडी केली, सबस्टन्स दॅट लोअर्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए गिवन सबस्टन्स, जो सबस्टन्स एलिमेंटचा काय करतो, ऑक्सिडेशन नंबर लोअर करतो, परंतु परत त्याच वेळेस काय होतं, अँड इट सेल्फ अंडरगोज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन इट, परंतु त्याच वेळेस त्याचा स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर मात्र वाढतो. म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो परंतु स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर मात्र कमी होतो. रिड्युसिंग एजंट मात्र काय करतात तर दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करतात आणि स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर मात्र वाढवतात. तर अशा प्रकारे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटच्या डेफिनेशन आपण इथं ह्या ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टवरून आपण स्टडी केले. मग आता याचाच आधार घेऊन आपल्या पुस्तकामध्ये रेडॉक्स रिॲक्शन दिलेलं नाही, रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टचा वापर करून दिलेली नाही, तरी सुद्धा आपण थोडीशी ती डेफिनेशन कशी होईल ते आपण स्टडी करूया. सो रेडॉक्स रिॲक्शन इज डिफाइंड ॲज रिॲक्शन इन विच वन सबस्टन्स किंवा इन रेडॉक्स रिॲक्शन असंही म्हणता येईल आपल्याला. इन रेडॉक्स रिॲक्शन वन सबस्टन्स डोनेट्स इलेक्ट्रॉन. रेडॉक्स रिॲक्शन जे असतात त्या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये काय होतं, इन रेडॉक्स रिॲक्शन वन सबस्टन्स डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. One substance donates electrons and goes to higher oxidation state and goes to, आता इथं goes to म्हटल्यानंतर आपल्याला इथं काय लिहायचं आहे, हायर ऑक्सिडेशन स्टेट. हायर शॉर्ट मध्ये तो ऑक्सिडेशन स्टेट. बा
इन रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एक सबस्टन्स जो आहे तो सबस्टन्स काय होतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो. इन रेडॉक्स रिॲक्शन वन सबस्टन्स डोनेट्स इलेक्ट्रॉन अँड गोज टू हायर ऑक्सिडेशन स्टेट, व्हेअरएज अदर सबस्टन्स, त्याच वेळेस दुसऱ्या सबस्टन्सचं काय होतं, व्हेअरएज अदर सबस्टन्स गेन्स इलेक्ट्रॉन्स. दुसरे जे सबस्टन्स आहेत ते सबस्टन्स मात्र त्याच वेळेस काय करतात, तर इलेक्ट्रॉनचा गेन करतात, व्हेअरएज अदर सबस्टन्स गेन्स इलेक्ट्रॉन्स अँड goes to lower oxidation state and goes to lower oxidation state and goes to lower oxidation state. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन जे आहे ते रेडॉक्स रिॲक्शन मध्ये काय होत असतं, तर एक सबस्टन्स हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं काय झालं, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट वाढली. त्याचबरोबर दुसरा सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे दुसऱ्याकडून मिळवतो, त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतो, लोअर, कमी होतो त्याचा ऑक्सिडेशन नंबर. म्हणून आपण रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. देअरफॉर रेडॉक्स रिॲक्शन इज डिफाइंड ॲज reaction in which oxidation number, short में लेतो, oxidation number of one species, reactions in which oxidation number of one species increases. One species increases due to loss of electron, and oxidation number of other species decreases due to gain of electrons, is called redox reaction. बघा डेफिनेशन कशी आहे. आता ऑक्सिडेशन नंबरच्या कन्सेप्टच्या आधारे आपण डेफिनेशन करतोय. कोणाची डेफिनेशन करतोय, रेडॉक्स रिॲक्शनची. कारण रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एक सबस्टन्स हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा काय होतो, वाढतो. तर रेडॉक्स रिॲक्शन मध्ये दुसरा सबस्टन्स इलेक्ट्रॉनचा गेन करतो, त्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काय होतो, लोअर होत असतो. मग याच्यावरून रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन आहे, रेडॉक्स रिॲक्शन इज डिफाइंड ॲज द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन नंबर ऑफ वन स्पेसिस इन्क्रीजेस. अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये एका स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज होतो. कशामुळे इन्क्रीज होतो, ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच वेळेस ऑक्सिडेशन नंबर ऑफ अदर स्पेसिस, दुसऱ्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काय होतो, डिक्रीज. ऑक्सिडेशन नंबर ऑफ अदर स्पेसिस डिक्रीजेस ड्यू टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. जे रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एका एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज होतो. का, तर तो इलेक्ट्रॉन लॉस करत असतो. आणि रेडॉक्स रिॲक्शन मध्ये दुसऱ्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काय होत असतो,
डिक्रीज होत असतो. का तर तो इलेक्ट्रॉनचा गेन करत असतो किंवा इलेक्ट्रॉन घेत असतो. त्यालाच आपण कसल्या रिॲक्शन म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. तर आपण एक एक्झाम्पल इथं स्टडी करून आपण इथे स्टॉप करूया. प्रॉब्लेम्स वगैरे आपण नंतर आपण सॉल्व करूया. तर इथे एक एक्झाम्पल घेतलंय. कन्सिडर ए रिॲक्शन. एक रिॲक्शन आपण कन्सिडर करूया. रेडॉक्स रिॲक्शन ची डेफिनेशन अभ्यासण्यासाठी आपण एक रिॲक्शन कन्सिडर करूया. कन्सिडर ए रिॲक्शन. आता रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शनमध्ये काय बा, तर NO3 मायनस नायट्रेट आयॉनची रिॲक्शन कॉपर बरोबर आहे Cu. आता NO3 मायनस हा कॉपर बरोबर रिॲक्ट करतो किंवा कॉपर मेटल आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ते S लिहिलं आहे, सॉलिड. मग NO3 नायट्रेट आयॉनची रिॲक्शन इथं कॉपर मेटल बरोबर झाली किंवा कॉपर सॉलिड बरोबर झाली. मग कशामध्ये कन्व्हर्जन झालंय, NO हा गॅसेस स्टेटमध्ये आहे आणि परत Cu2+ आयॉनमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. आता ही जी रिॲक्शन आहे अशा प्रकारची रिॲक्शन आहे. NO3 मायनस प्लस Cu इट गिव्स NO प्लस Cu2+ आयॉन्स. तर ह्या रिॲक्शनमध्ये आता काय होतं ते आपण अभ्यासूया. सो इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu. आता ह्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu, इथं Cuची ऑक्सिडेशन स्टेट 0 होती. रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर प्रॉडक्ट तयार झाले. इथे ह्या Cuची ऑक्सिडेशन स्टेट किती झाले, +2. म्हणून आपण म्हणू शकतो इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu इन्क्रीजेस फ्रॉम, इन्क्रीज होतोय, इन्क्रीजेस फ्रॉम. आता कुठून कुठे इन्क्रीज झाला, इन्क्रीजेस फ्रॉम 0 to +2. ऑक्सिडेशन स्टेट 0 होता आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +2. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर हा 0 to +2 असा इन्क्रीज झाला. सो इट इज देअरफॉर ऑक्सिडाइज्ड बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन and acts as reducing agent. कारण इथं हा जो Cu आहे ह्या Cuचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. 0 पासून +2 एवढा इन्क्रीज झाला. म्हणजे याचं काय झालंय, ऑक्सिडेशन झालं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन त्यानं केला, कारण 0 to +2 होतं म्हणजे इलेक्ट्रॉनचा लॉस केला. म्हणून हा जो आहे तो काय म्हणून ऍक्ट होतोय, रिड्युसिंग एजंट. वाईल ऑक्सिडेशन नंबर ऑफ N. आता NO3 मधला जो N आहे त्या N चा ऑक्सिडेशन नंबर इथं +5 होता. रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर प्रॉडक्ट NO तयार झाला, तर त्या NO मध्ये जो N आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2. म्हणजे NO3 मधला N त्याचा ऑक्सिडेशन नंबर इथं +5. इथं NO मधला जो N आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला, +2. म्हणून आपल्याला म्हणता येईल वाईल ऑक्सिडेशन नंबर ऑफ N डिक्रीजेस फ्रॉम, N चा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला. कुठून कुठपर्यंत, +5 to +2. आता हा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला. का डिक्रीज झाला असेल, तर ह्या रिॲक्शनमध्ये हा जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजननं काय केले, इलेक्ट्रॉनचा गेन केला, इलेक्ट्रॉन मिळवले. मग इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळं हा जो NO3+ आयॉन आहे तो NO3+ आयॉन ह्या रिॲक्शनमध्ये काय म्हणून ऍक्ट होतो, इट ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हा जो Cu आहे तो Cu जो आहे तो Cu काय म्हणून ऍक्ट व्हायला लागला, रिड्युसिंग एजंट. त्याचं एक्सप्लेनेशन इथं आपण दिलं. आणि ह्या रिॲक्शनमध्ये हा जो NO3 मायनस आयॉन जो आहे तो NO3 मायनस आयॉन मधला जो NO3 मायनस आयॉन जो आहे त्याच्यामधला N ची ऑक्सिडेशन नंबर कमी झाली, +5 पासून +2 झाली. म्हणजे NO3 मायनस आयॉन जो आहे तो काय म्हणून ऍक्ट होतो, ऑक्सिडायझिंग एजंट. तर अशा प्रकारे आपण इथं ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट
यांच्या डेफिनेशन्स ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट वापरून कशा केले जातात त्याचा इथं आपण अभ्यास केला. तर याच्यानंतर आज आता बराचसा वेळ झाला आहे, त्यामुळं मी आज प्रॉब्लेम्ससुद्धा घ्यायचं ठरलं होतं, पण तो प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या लेक्चरला किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॉब्लेम स्टडी करूया. तर आज आपण इथंच थांबतोय. तर उद्याच्या लेक्चरला ऑक्सिडेशन नंबरवरचे प्रॉब्लेम्स असाइन करूया किंवा सॉल्व करूया. थँक्यू.